आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि एम.एस. स्वामीनाथन यांची नावं मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी जाहीर केली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एका वर्षात 5 जणांना भारतरत्न प्रदान केलेत, तर दरवर्षी जास्तीत जास्त 3 जणांना भारतरत्न जाहीर केला जातो। यंदा मात्र 5 जणांना जाहीर झाल्याने हा एक नवा विक्रम प्रस्थापित झालाय। अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारकडे मोठी मागणी केली आहे। इतरांसाठी दाखवलेलं औदार्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंप्रती देखील दाखवून त्यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते असं म्हणाले की माजी पंतप्रधान स्वर्गीय पी.व्ही. नरसिंह राव, स्वर्गीय चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आलाय। या यादीतल्या एस. स्वामीनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वीच निधन झालंय। इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्याच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता। बाकी पी.व्ही. नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंग यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे, तर मग हेच औदार्य हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं। देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा। स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल। दुसरीकडे संजय राऊत यांनीही बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबतची मागणी केली आहे। ही मागणी करताना त्यांनी पोस्ट केली आहे। आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं विस्मरण झालंय। आधी 2 आणि आता एकदम 3 असे एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आलंय, पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त 3 भारतरत्न देता येतात। मोदी यांनी एका महिन्यात 5 जणांना भारतरत्न जाहीर केलेत। निवडणुकांची धामधूम, दुसरं काय। कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या मागोमाग आता चौधरी चरण सिंग, पी.व्ही. नरसिंह राव आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्नने सन्मानित केलं गेलंय। आणखी काही नेते प्रतीक्षेत आहेत, पण माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं विस्मरण का, ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला, ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राम मंदिर सोहळा करू शकले। या दोघांच्याही या मागणीवरती आता मोदी सरकारकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाते आणि खरंच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा विचार भारतरत्न पुरस्कारासाठी लवकरात लवकर केला जातो का हे पाहण्यासारखं असेल। पण यावर तुमचं म्हणणं काय? तुम्हालाही वाटतं का की बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि पाहत रहा लोकमत।